आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत मध्यपूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉर प्रादेशिक आणि जागतिक व्यापारात क्रांती घडवेल असा प्रधानमंत्र्यांना विश्वास. तिसऱ्या ग्लोबल मेरीटाईम इंडिया शिखर परिषदेचं केलं उद्घाटन. महाराष्ट्रात सागरी व्यापार क्षेत्रात भागीदारीसाठी गुंतवणूकदारांनी पुढे यावं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन. 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं आज राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण. स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवानिमित्त सुरू झालेलं मेरी माटी मेरा देश अभियान आता अखेरच्या टप्प्यात. आणि आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना दक्षिण आफ्रिका आणि नेदरलंड यांच्यात धरमशाला इथं रंगणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत आयोजित तिसऱ्या ग्लोबल मेरीटाईम इंडिया शिखर परिषदेचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केलं. भारत मध्यपूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉर प्रादेशिक आणि जागतिक व्यापारात क्रांती घडवेल असं ते यावेळी म्हणाले. G20 नेत्यांच्या परिषदेदरम्यान भारताच्या पुढाकारानं आर्थिक कॉरिडॉरचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे दळणवळणाचा खर्च कमी होईल, पर्यावरण संवर्धनाला मदत होईल आणि मोठ्या संख्येनं रोजगाराची निर्मिती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रकल्पामध्ये पुढल्या पिढीच्या मेगा पोर्ट्सची उभारणी, आंतरराष्ट्रीय कंटेनर वाहतूक बंदर, बेटांचा विकास आणि मल्टी मॉडेल हबचा विस्तार यासह इतर उपक्रम राबवले जातील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. इस कॉरिडोर से बिजनेस कॉस्ट कम होगी, लॉजिस्टिकल एफिशिएंसी बढ़ेगी, पर्यावरण का नुकसान कम होगा और बड़ी संख्या में जॉब्स का भी निर्माण होगा. इन्वेस्टर्स के पास ये एक बड़ा अवसर है कि वो भारत के साथ जुड़कर इस अभियान का हिस्सा बने. प्रधानमंत्र्यांनी आज 18,800 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली. तसंच 7,16,000 कोटी रुपयांच्या जागतिक आणि राष्ट्रीय भागीदारीच्या सामंजस्य करारांचं लोकार्पण केलं. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्याचं बंदरांबाबतचं नवीन धोरण लवचिक आणि विकासाला मोठी संधी देणारं असून सागरी क्षेत्रात महाराष्ट्राबरोबर भागीदारी करण्यासाठी गुंतवणूकदारांनी पुढे यावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं. बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयानं मुंबईत MMRDA मैदानावर आयोजित केलेली ही परिषद येत्या 19 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. देशातली 16 राज्य आणि 11 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल यांच्यासह अर्मेनिया, बांगलादेश, बेलारूस आणि नेपाळसह 12 देशांचे मंत्री देखील या परिषदेत सहभागी झाले आहेत. 69वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रदान करणार आहेत. R. माधवन दिग्दर्शित रॉकेटरी या चित्रपटाची 2021 मधला सर्वोत्तम चित्रपट म्हणून निवड करण्यात आली आहे. पुष्पा चित्रपटात नायकाची भूमिका साकारणाऱ्या अल्लू अर्जुनला सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. गंगूबाई काठियावाडी आणि मिमी या चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या आलिया भट्ट आणि कृती सेनन यांना सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून संयुक्तरित्या पुरस्कार दिला जाणार आहे. सर्वोत्तम सह अभिनेत्री म्हणून काश्मीर फाईल्स चित्रपटात भूमिका साकारलेल्या पल्लवी जोशीला तर सर्वोत्तम सह अभिनेता म्हणून मिमी चित्रपटात भूमिका साकारलेल्या पंकज त्रिपाठीला गौरवण्यात येणार आहे. गोदावरी या मराठी सिनेमाचं दिग्दर्शन करणाऱ्या निखिल महाजन यांना सर्वोत्तम दिग्दर्शक म्हणून पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. नवी दिल्लीत आयोजित या पुरस्कार सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीवरून दुपारी 2:55 ऐकता येईल. त्यामुळे दुपारी 3 वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आज वेळेआधी म्हणजे 2:49 प्रसारित होईल. मत्स्य व्यवसाय आणि इतर संबंधित उद्योगांमध्ये भारतानं कित्येक पटींनी प्रगती केली असल्याचं केंद्रीय मत्स्य व्यवसाय विकास मंत्री परषोत्तम रुपाला यांनी म्हटलं आहे. तमिळनाडूत महाबलीपुरम इथं FAO अर्थात खाद्यान्न आणि कृषी संघटनेतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेला ते संबोधित करत होते. ते पुढे म्हणाले
की गेल्या 9 वर्षात भारताची मत्स्य निर्यात 1,74,00,000 टनांनी वाढली आहे. भारत आता जागतिक पातळीवर दुसरा मत्स्य उत्पादन करणारा देश बनला आहे. इंडो पॅसिफिक प्रदेशात व्यवसायाच्या समान जबाबदाऱ्या आणि आव्हानं आहेत. हवामान बदलाचा परिणाम जगभरातल्या किनारपट्टीला सोसावा लागत आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवानिमित्त सुरू झालेलं मेरी माटी मेरा देश अभियान आता अखेरच्या टप्प्यात पोहोचलंय. देशाच्या कानाकोपऱ्यातून अमृत कलश यात्रेच्या माध्यमातून ठिकठिकाणची माती गोळा करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारांचे विविध विभाग, पोलीस दलं, नेहरू युवा केंद्र संघटना आणि इतर संस्था संघटनांच्या वतीनं देशभरातल्या 3800 पेक्षा जास्त विकासखंडांमध्ये ही मोहीम राबवण्यात आल्याचं केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय. या मोहिमेदरम्यान या सर्व विकासखंडांमध्ये वीरों को नमन अभियानांतर्गत गावोगावी शहीदांना आदरांजली वाहणारे शिलाफलक बसवण्यात आले आहेत. घरोघरी जाऊन स्थानिक माती आणि मूठभर तांदूळ अमृत कलशात गोळा करण्यात आले आहेत. हे सर्व अमृत कलश राजधानी नवी दिल्लीतल्या अमृत वाटिकेत गोळा होतील. कर्तव्यपथावर उभारण्यात येत असलेल्या अमृत महोत्सव स्मारकातल्या या वाटिकेत ही सर्व माती एकत्र अर्पण केली जाईल. आझादी का अमृत महोत्सव या महाअभियानांतर्गत देशभरात 2 लाखापेक्षा जास्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अरिंदम बागची यांनी जेनेव्हा इथल्या संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये भारताचे राजदूत किंवा स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अरिंदम बागची हे 1995च्या तुकडीचे भारतीय परराष्ट्र सेवेतले अधिकारी आहेत. इस्रायल हमास दरम्यानच्या संघर्षामुळे गाझापट्टीमध्ये सुरू असलेली मनुष्यहानी थांबवण्यासाठी आपल्याला मदत करायची आहे, असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलंय. क्रेमलिन या रशियाच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयानं याबाबतचं निवेदन जारी केलंय. हा संघर्ष थांबवण्यासाठी राजनैतिक आणि शांततापूर्ण मार्गानं तोडगा काढण्याची रशियाची इच्छा असल्याचं इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांना दिलेल्या संदेशात पुतीन यांनी म्हटल्याचं यात म्हटलंय. पुतीन यांनी या मुद्द्यावर इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी, इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी, सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद आणि पॅलेस्टिनी नेते महमूद अब्बास यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. रशियानं आतापर्यंत इस्रायल आणि पॅलेस्टिनी प्रशासनांसह या प्रदेशातल्या सिरिया, इजिप्त आणि इराण या देशांबरोबर चांगले संबंध जपले आहेत. महसूल गुप्तचर संचालनालयानं अर्थात DRIनं मुंबईतल्या अवैध सोनं वितळवण्याच्या अड्ड्यांवर कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 8 किलो 22 ग्रॅम तस्करीचं सोनं जप्त करण्यात आलं आहे. या जप्त केलेल्या सोन्याचं बाजार मूल्य अंदाजे 4,78,00,000 रुपये इतकं आहे. या कारवाईत DRIनं 1,22,00,000 रुपये रोकड जप्त केले. DRIच्या मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांनी 13 आणि 14 ऑक्टोबर रोजी झवेरी बाजार इथं ही कारवाई केली. एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँडचा सामना धरमशाला इथं होणार आहे. पावसामुळे सामना सुरू व्हायला उशीर होणार आहे. काल लखनौ इथं झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेचा 5 गडी राखून पराभव केला. श्रीलंकेनं दिलेलं 210 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियानं 36व्या षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात साध्य करत या विश्वचषक स्पर्धेतला आपला पहिला विजय संपादन केला. मिशन गगनयानच्या पहिल्या चाचणी उड्डाणाची उलटी गणना सुरू झाली आहे. येत्या शनिवारी ही चाचणी होणार असल्याचं भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं कळवलं आहे. गगनयानाच्या अशा 4 उड्डाण चाचण्या घेतल्या जाणार असून त्या आधारे 2024 पर्यंत भारत मानवरहित तसंच मानवासहित अंतराळ मोहिमा राबवण्याची योजना आखत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत मध्यपूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉर प्रादेशिक आणि जागतिक व्यापारात क्रांती घडवेल असा प्रधानमंत्र्यांना विश्वास. 3ऱ्या ग्लोबल मेरीटाईम इंडिया शिखर परिषदेचं केलं उद्घाटन. महाराष्ट्रात सागरी व्यापार क्षेत्रात भागीदारीसाठी गुंतवणूकदारांनी पुढे यावं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन. 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं आज राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण. स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवानिमित्त सुरू झालेलं मेरी माटी मेरा देश अभियान आता अखेरच्या टप्प्यात.
आणि ICC विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड यांच्यात धरमशाला इथं रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.